सत्कार मूर्ती आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि लाडके खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, महाविकास आघाडी डॉक्टर कोल्हे साहेबांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि प्रयत्नाची पराकाष्ठा केली असे महाविकास आघाडीतील व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, त्यात तोलामोलाचं काम केलेले सगळे समोरचे कार्यकर्ते, उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या विभागातून डॉक्टर कोल्हे साहेब दुसऱ्यांदा खासदार झालेत. 4-5 महिन्यांच्या जो आपला प्रवास आहे त्याचा चलचित्रपट नजरेसमोर उभा राहिला. 22 आणि 23 सालामध्ये या राज्यातले 2 पक्ष, तो म्हणजे शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट पडली, पक्षाची चोरी झाली, चिन्हासहित नवीन चिन्ह मिळायची कोर्टबाजी चालू होती आणि 2024 मध्ये निवडणुका घोषित झाल्या. कोल्हे साहेबांनी आपल्या सतत विवेक बुद्धीला स्मरून त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांना साथ देण्याचं धोरण आणि निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यांची उमेदवारी आपल्या शिरूरसाठी घोषित झाल्यावर खूप काही अडचणी आम्हाला त्या ठिकाणी दिसत होत्या. शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये सुद्धा मोजके कार्यकर्ते, त्याच्यामध्ये मग चौगुले साहेब, तुषार भाऊ यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. पक्षीय संघटनेच्या मिटिंगा घ्यायच्या तर त्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित राहत नव्हते. हाताच्या बोटावर मोजण्या एवढी संख्या त्या ठिकाणी असायची आणि शिवसेनेची सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती होती की काय. परंतु हे सगळे बहादर मंडळींनी, सचिन अहिर साहेबांनी या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये सगळी शिवसेना एकत्रित झाली. सत्यशील दादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष सुद्धा हळूहळू एकजूट होऊ लागला. कोल्हे साहेबांनी आम्ही 12 मार्चला चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या दिवशी पिंपवडी पासूनच तालुकाभर गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली. आपले कोल्हे साहेब तिकडे भोसरीमध्ये आणि हडपसरला संभाजी महाराजांच्या महानाट्यात भूमिका करत होते. एका समारोपाच्या प्रयोगाला आम्ही भोसरीला गेलो होतो. संपूर्ण प्रयोग इतका मनपूर्वक पाहिला, सगळे संवाद ऐकले. त्या संवादाचा बारीक सारीक जर अर्थ सत्यशील दादा घेतला तर सध्याच्या चाललेल्या प्रचलित राजकारणामध्ये समोरच्यांना चपराका लागेल अशाच प्रकारचे अर्थ त्याच्यामध्ये ध्वनित होत होते. आम्ही कोल्हे साहेबांचा तो संवाद फेक अभिनय मनापासून पाहिला. हजारो लोकांची रोजची गर्दी होती. लोकांशी आम्ही बोललो. लोकांनी सांगितलं की हेच साहेबांना मतदान करायचं. मनामध्ये धीर आला. कार्यकर्ते, मोठी मोठी नावं असलेले कार्यकर्ते माऊली शेठ पुढ बाजूला होते आणि मनामध्ये धीर आला की काही नाही, आपला उमेदवार हा फार पुढं आहे. एवढ्यावरच काम काय थांबलं नाही. ते तिकडे अहमदनगरला गेले निलेश लंके साहेबांसाठी आणि पुढं आपण 18 एप्रिलला त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. आपले गाव भेट दौरे चालूच होते. जेवढा वेळ मिळाला मतदारसंघासाठी त्यांनी रात्रीचा दिवस करून, आपण सगळे म्हणतो तुमच्या चेहऱ्यावर थकवा कसा दिसत नाही, रात्रीचा दिवस करून 24 तास त्यांना अपुरे पडत होते. परंतु त्यांनी पराकाष्ठा केली आणि सगळ्या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आपला संपर्क दौरा करण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. कोल्हापूरला गेले, दिंडोरीला गेले, बीडला गेले, भंडाऱ्याला गेले, नगरला गेले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मधल्या टप्प्यामध्ये त्यांच्या सभा झंझावाती दौरा होता. एकदा त्यांनी सांगितलं की मला तिथले उमेदवार विचारायचे, बाबा तुमचं मतदान कसं झालं? कोल्हे साहेब म्हणायचे माझं मतदान अजून व्हायचंय. आणि तू मतदारसंघ सोडून इकडं कसा? त्यांनी सांगितलं होतं माझा मायबाप जनतेवर विश्वास आहे, माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, रात्रंदिवस ते काम करतात, मी निश्चितपणाने निवडून येईल. आपला खासदार निवडून आला. खासदारांच्या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीकडनं पाहिजे तेवढी भाषणं झाली. कुठं मंचरला झाली, कुठं खेडला झाली, कुठं जुन्नरला झाली. आम्ही यांना तिकीट दिलं, आम्ही यांना अशा पद्धतीने निवडून आणलं, आम्ही सगळे होतो, आम्ही जीवाचं रान केलं.
तुम्ही आता कोणीच नव्हते, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ हे आहे जनता जनार्दन यांनी या तालुक्यामध्ये संपूर्ण मतदारसंघात त्या ठिकाणी दाखवून दिले. निवडणूक झाली, कौतुक आहे, आपण महाविकास आघाडीत एकत्र आहे. या राज्यामध्ये पवार साहेबांनी समजूतदारपणा दाखवला. अवघी 10 सीटे घेतली, त्यातली 8 निवडून आली. आज टक्केवारी आपली पुढे आहे. विधानसभेला नेते म्हणतात की आता जरा समान वाटप करू. खासदार साहेब दिल्लीला गेले, राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर उत्तर देताना त्यांना त्या ठिकाणी आता 2 सन्मानाची पदं मिळाली. राष्ट्रवादीचा वोट संख्या थोडी कमी जरी असली तरी वोट बाकी देशामध्ये त्या ठिकाणी वाढलाय. म्हणून फार जबाबदारीची पदं आता कोरे साहेबांना तिथं मिळाली. थोडा जो काही अवधी मिळाला त्या अवधीमध्ये त्यांनी मतदारसंघाच्या सगळ्या प्रश्नांना स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो. मला या निमित्ताने एक माऊली शेठ निश्चितपणाने दिसते. थोडस आपल्याला सगळ्यांना वाचनाचा छंद आहे. म्हणून या देशामध्ये संसदेमध्ये यापूर्व काळामध्ये काही असे खासदार होऊन गेले, मतदारसंघात जात नव्हते, परंतु देशाच्या नागरिकांचं त्या ठिकाणी होणाऱ्या कायद्यांचं आणि जी काही अडीअडचणी असतील त्याच्यावर अत्यंत अभ्यासूपणानं भाष्य करणारी काही जुनी मंडळी होती. ती नामांकित होती, त्यांची भाषणं त्या ठिकाणी गाजली. नंतर भाषणांची पुस्तकं निघाली. त्यांची 30-40 वर्षाची कारकीर्द संसदेमध्ये गाजली. मला उद्याच्या भविष्यामध्ये आपला खासदार काय पद्धतीचा दिसतो. अवघ्या दुसऱ्या टर्म मध्ये तुमच्या संसदेतल्या भाषणांचं त्या ठिकाणी पुस्तक निघतं. आदरणीय पवार साहेबांना आम्ही लहानपणापासून पाहतो. त्या ठिकाणी लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, उमेदवारी अर्ज भरायला जायचं, नंतर सांगतेची सभा फक्त आपल्या मतदारसंघात घ्यायची. आता आमची जिल्ह्याची राष्ट्रवादी संघटनेची परवा पवार साहेबांनी त्या ठिकाणी मीटिंग घेतली. पवार साहेबांनी सगळा कार्यकर्त्यांना शाबासकी देत जनतेला निवडणूक हातात घेतली होती. तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं आणि सहजच त्या ठिकाणी सांगितलं की आता विधानसभेमध्ये शिरूरचा खासदार हा सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आमदारकीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी पवार साहेबांनी त्या दिवशी त्यांच्यावर देऊन टाकली. म्हणून आपल्याला अभिमान आहे. उद्याच्या काळामध्ये हे जे काही आता अनमोल अशा प्रकारचं रत्न आपल्याला कोरे साहेबांच्या निमित्तानं सापडले. कोरे साहेबांना फक्त स्वतःच्या निवडणुकीत शेवटच्या सभेला यायला लागेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचं काम तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करायचे. सगळ्या माझ्या सहकार्यांनी इथं भावना व्यक्त केल्यात. अडचणीचा काळ दिसत असताना सुखीचे दिवस आता आलेत आणि म्हणून आदरणीय अमर कोल्हे साहेब खासदार म्हणून आणि आपल्या आघाडीचे वरिष्ठ सगळे नेते यांची जी काही निर्णय प्रक्रिया या ठिकाणी येईल त्या निर्णय प्रक्रियेला अधीन राहून आपली वज्रमूठ अशीच आपण अबाधित ठेवू. सगळ्या मायबाप जनतेला मी या ठिकाणी जाहीरपणाने निवडणुकीच्या कामात केलेल्या चांगल्या उत्तुंग कामगिरीबद्दल धन्यवाद देतो आणि डॉक्टर अमर कोल्हे साहेब यांना यांच्या कारकिर्दीसाठी आणि पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा उत्तुंग कामगिरी या महाराष्ट्रामध्ये तुमच्या हातून घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.